नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता दुसरी धडा 6वा असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर ऑफ नंबर्स याबद्दल आपण बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत आणि शिकून घेणार आहोत. असेंडिंग अँड डिसेंडिंग. असेंडिंग म्हणजे वरती जाणारा, डिसेंडिंग म्हणजे खालती येणारा. डी म्हणजे डिसेंडिंग, ए म्हणजे असेंडिंग. आता आपण पहिल्यांदा पाहूया असेंडिंग ऑर्डर ऑफ 3 नंबर्स. राईट 13, 34, 24 इन असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डरमध्ये आपल्याला चढत्या क्रमाने आपल्याला 13, 34 आणि 24 हे नंबर लिहायचे आहेत. आता पहिल्यांदा इथं आपण नंबर, टेन्स, युनिट्स हे घेतलंय. आता याच्यामध्ये 13, 13ची पोट 110 3 युनिट्स म्हणजे झालं 13. नंतर आहे 34, 3 टेन्स 4 युनिट्स. नंतर आहे 24, 2 टेन्स 4 युनिट्स. आता याच्यामध्ये स्मॉलेस्ट टेन्स सो स्मॉलेस्ट नंबर, ग्रेटेस्ट टेन्स सो ग्रेटेस्ट नंबर, आणि जो मिडलला असेल तो झाला आपला 24 म्हणजे तो मिडल नंबर आला. आता आपल्यामध्ये स्मॉलेस्ट नंबर कसा ओळखायचा? ज्याचा 10 सगळ्यात छोटा आहे, सगळ्यात छोटा याचा 10 आहे तो सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर. आता याचा 1 म्हणजे सगळ्यात छोटा नंबर, याचा 10 सगळ्यात छोटा आहे म्हणून तो स्मॉलेस्ट नंबर, म्हणून या स्मॉलेस्ट नंबर झाला 13. नंतर याचा 10 सगळ्यात मोठा आहे तो आला ग्रेटेस्ट नंबर. याच्यात 3 सगळ्यात मोठा आहे म्हणून 34 झाला ग्रेटेस्ट नंबर, आणि नंबर बिटवीन देम झाला 24 या दोघांच्या मध्ये येईल. आता असेंडिंग नंबर. असेंडिंग नंबर आपण असे लिहितो की जो नंबर सगळ्यात छोटा आहे तो आपण पहिला लिहितो, जो मधला आहे तो मध्ये लिहितो, आणि सगळ्यात मोठा आहे तो वरती लिहितो. म्हणजे इथं पण बघा आपण असेंडिंग ऑर्डरने वरती चाललोय. असेंडिंग ऑर्डर म्हणजे स्टेप आपण वरती चढतोय, एक एक स्टेप आपण वरती चढतोय. असेंडिंग ऑर्डर मध्ये झालं 13 पहिला आला, 24 दुसरा आला, 34 तिसरा आला. स्मॉलेस्ट नंबर, नंबर बिटवीन आणि ग्रेटेस्ट नंबर. आता राईट नंबर्स इन असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डर मध्ये आपल्याला नंबर लिहायचे आहेत. आता आपल्याला नंबर दिलाय 33, 17, 42. 33, 17 आणि 42. आता आपण टेन्सच्या नुसार बघूया. टेन्सनुसार सगळ्यात कमी नंबर कोणता आहे? टेन्सच्या जागी इथं 4 दिलाय, इथं 1 दिलाय आणि 3 दिलाय. मग सगळ्यात छोटा कोण आहे? 1, म्हणून पहिला आला आपला 17. नंतर सेकंड वाला 3 आणि 4 याच्यामध्ये कोण आहे छोटा? 3. 3 आणि 4 याच्यामध्ये छोटा कोण आहे? 3, म्हणून 3 वाला आपण लिहिला नंबर बिटवीन, आणि सगळ्यात मोठा राहिलेला नंबर आला 42, सगळ्यात मोठा नंबर आला. आता आपण सेकंड बघूया. सेकंड बघूया. सेकंड दिलाय 36, 19, 82. आता 10च्या जागी सगळ्यात लहान नंबर कोणता आहे? 1, म्हणून 19 आला पहिला. नंतर सगळ्यात त्याच्यावर नंतर छोटा नंबर आहे, मोठा नंबर आहे 3, म्हणून 36 आला दुसरा, आणि 82 आला तिसरा. नंतर आला 60, 69 आणि 55. तर 6, 6, 5. सगळ्यात छोटा आहे 5, म्हणून आला 55 आला पहिला 10च्या जागी. नंतर आता इथं 6069 असं दिलंय. जेव्हा असा सेम नंबर येईल 10च्या जागी, तेव्हा आपण तो नंबर आहे तसा ठेवायचा, नंतर पुढच्या नंबरचा कम्पेअर करायचा 0 आणि 9. 0 आणि 9 मध्ये 9 मोठा आहे, म्हणून पहिला आला 60, नंतर आला 69. मग असेंडिंग ऑर्डर झाली आपली 55, 60, 69. आता पुढचा बघूया आपण. 50, 20 आणि 40. 2, 4, 5 असा आहे. याच्यामध्ये सगळ्यात छोटा 2, म्हणून आला 20, नंतर येईल 40, नंतर येईल 50. अशा प्रकारे आपला फोर्थ वाला पण झालेला आहे. आता आपण पुढचा घेऊया. 68, 47, 49. आता याच्यामध्ये 4, 4 सेम झाला युनिट, आणि याच्या 10च्या जागी सेम झाला, म्हणून आता 7 आणि 9 याच्यामध्ये कम्पेअर करूया.
तर 7 आणि 9 मध्ये आपण 7 छोटा आहे, 9 मोठा आहे, म्हणून पहिला आला जो छोटावाला आहे तो पहिला घ्यायचा, आला 47. नंतर आला 49 आणि नंतर राहिला आला 68. तो सगळ्यात मोठा नंबर म्हणजे स्मॉलेस्ट नंबर, मिडल नंबर, ग्रेटेस्ट नंबर. अशा प्रकारे आपला 5वा संपन्न झालेला आहे. नंतर आपण पुढचा सम घेऊया. 76, 95 आणि 46. तर 10चा नंबर बघितला 794. तर सगळ्यात छोटा आहे 4 म्हणून 46 पहिला आला. नंतर आला 76, 46 पहिला लिहिला, नंतर लिहिला 76, नंतर लिहिला 95. अशा प्रकारे राईट नंबर्स इन असेंडिंग ऑर्डर हे आपला झालेला असेंडिंग ऑर्डर मध्ये आपण लिहिलेलं आहे. आता पाहूया डिसेंडिंग ऑर्डर ऑफ 3 नंबर्स. आपण असेंडिंग मध्ये पायऱ्या वरती चढत होतो, डिसेंडिंग मध्ये आपण पायऱ्या खाली उतरतोय. राईट 63, 28, 71. 63, 28, 71. टेन्स झाला 6, 2, 7 आणि युनिट आल्या 3, 8, 1. तर याच्यामध्ये जो सगळ्यात मोठा आहे, सगळ्यात मोठा कोण आहे? 6 to 7 मध्ये 10च्या जागी 7 मोठा आहे म्हणून 7 झाला ग्रेटेस्ट नंबर आणि स्मॉलेस्ट नंबर झाला 2, कारण 2 सगळ्यात छोटा आहे म्हणून जो आला स्मॉलेस्ट नंबर आणि नंबर बिटवीन आला 63. मग आपण लिहिताना काय लिहू, कशी लिहू डिसेंडिंग ऑर्डर? 71, 63, 28. सगळ्यात मोठावाला नंबर पहिला लिहिला, सगळ्यात छोटावाला नंबर शेवटला लिहिला आणि जो मधला नंबर येतो आपण मध्ये लिहिला. तर आपण शिड्या कसा उतरतो, खाली एक एक पाऊल जातो. तर ग्रेटेस्ट नंबर आपण वरती लिहिला, नंबर बिटवीन आपण मध्ये लिहिला, स्मॉलेस्ट नंबर आपण त्याच्या खाली लिहिला. मग ग्रेटेस्ट नंबर आला 71, तो पहिला लिहिला. नंतर 63, तो दुसरा लिहिला आणि आला 28, तो तिसरा लिहिला. आता चला आपण सॉल्व्ह करूया राईट नंबर्स इन डिसेंडिंग ऑर्डर. पहिला दिलेला आहे आपल्याला 49, 21, 14. मग सगळ्यात मोठा 10च्या जागी कोण आहे? 4 म्हणून आपण लिहिला 49. नंतर आला 21, नंतर आला 14. एकदम सिंपल होता. 4 मोठा आहे आपण पहिला लिहिला, 2 छोटा आहे, नंतर 1 आला. आता आपण पुढे घेऊया. 11, 28, 14. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा नंबर 10च्या जागी आहे 2, मग तो लिहिला आपण पहिला 28. आता इथे 11 आणि 14 10च्या जागी 1 1 सेम आहे. मग आपण पुढचा युनिट वाला कम्पेअर करूया. इथला युनिटचा 1 घेतला आणि इथला 4चा 4 घेतला आपण. मग 1 आणि 4 मध्ये मोठा कोण आहे? 4 म्हणून आपण पहिला लिहिला 14. मग राहिला नंबर लिहिला 11. 28 ग्रेटेस्ट नंबर आहे, 14 बिटवीन नंबर आहे आणि 11 स्मॉलेस्ट नंबर आहे. आता पुढचा घेऊया 80, 90, 10. याच्यामध्ये 9 सगळ्यात मोठा आहे म्हणून 90 पहिला, 8 त्याच्यानंतर येईल म्हणून 80 नंतर आणि 10 शेवटचा. मग ग्रेटेस्ट नंबर, मिडल नंतर बिटवीन नंबर आणि स्मॉलेस्ट नंबर. नंतर 72, 79 आणि 45. तर आपण पहिला बघूया 72, 79 आणि 45. आता 10च्या जागी 7 7 सेम आहे म्हणून आपण 2 आणि 9 याच्यामध्ये कम्पेअर करूया. आता 2 आणि 9 मध्ये 9 मोठा आहे म्हणून 79 पहिला आला, 72 मिडविन नंबर आला आणि राहिलेला 45 लास्ट नंबर आला. अशा प्रकारे आपला डिसेंडिंग ऑर्डर पण आपण लिहिलेला आहे. तर अशा प्रकारे आपण डिसेंडिंग ऑर्डर लिहिलेला आहे आपला. आता आपण पुढचा क्वेश्चन बघूया. राईट नंबर्स इन असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर. असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर मध्ये आपल्याला
नंबर लिहायचे आहेत. तर पाहूया पहिला क्वेश्चन. 18, 38 आणि 8. असेंडिंग ऑर्डरमध्ये आपण सगळ्यात छोटा नंबर पहिला लिहितो. स्मॉलेस्ट नंबर 8, नंतर 1 आणि 3 मध्ये सगळ्यात छोटा आहे 1 म्हणून 18 सेकंड आला आणि 38 बिगेस्ट नंबर आला. सेम डिसेंडिंग मध्ये आपण उलटा लिहितो. 38 लिहिला आपण, 18 लिहिला आपण आणि 8. डिसेंडिंग ऑर्डरमध्ये जो मोठा नंबर असतो तो पहिला, बिटवीन नंबर असतो मध्ये आणि स्मॉलेस्ट नंबर शेवटला. आता सेम पुढचा क्वेश्चन बघूया. 24, 10, 15. याच्यामध्ये सगळ्यात छोटा नंबर इथे पण 1 आहे, इथे पण 1 आहे. मग 0 आणि 5. 0 आणि 5 मध्ये आपण जर कम्पेअर केला तर 0 छोटा आहे, म्हणून जो छोटा नंबर तो पहिला लिहिला, नंतर त्याच्याहून मोठा आणि नंतर त्याच्याहून मोठा झालेला आहे. आता इथं लिहिला आपण 24, 15 आणि 10. आता 65, 78 आणि 71. मग 6 आहे जो सगळ्यात छोटा लिहिला आपण पहिला. आता 78 आणि 71. 7 7 सेम आहे. मग 8 आणि 1 याच्यामध्ये 8 मोठा आहे, म्हणून 71 पहिला लिहिला आपण, नंतर 78. मग सेम याच्या उलटा करायचं आपल्याला. 78 पहिला, 71 दुसरा, 65 शेवटी. नंतर आपण पुढचा बघूया. 68, 42, 49. मग पहिला 42 आणि 49. याच्यामध्ये 4 4 सेम आहे. 2 आणि 9 मध्ये कम्पेअर केलं तर 9 मोठा आहे. मग आपला पहिला नंबर येईल 42, सगळ्यात छोटा नंबर 42, मिडल नंबर येईल 49 आणि शेवटी आला 68. तोच इथं उलटा 68, 49, 42. अशा प्रकारे हा आपला सॉल्व्ह करून झालेला आहे. आता पुढे बघूया आपण. आता इथे दिलंय असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर नंबर्स. असेंडिंग आणि डिसेंडिंग मध्ये लिहिलंय, म्हणजे इथे नंबर इथून मोठे मोठे होत जाते. 1 2 3 4 5 6 असे मोठे नंबर होऊन जातात. असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहिले आपण. फाइंड दिस, राईट 13, 30 by 27 इन असेंडिंग ऑर्डर. मग पहिला आला 13 आपण लिहिला इथे, नंतर लिहिला 27 आणि नंतर लिहिला 35 झाला. फाइंड दिस नंबर्स इन 1 to 100 चार्ट. आता आपण इथे फाइंड केले आणि ते इथं आपण लिहिलेलं आहेत. ॲज पर असेंडिंग ऑर्डर 13 पहिला येईल, 27 नंतर येईल आणि 35 एकदम शेवटी येईल. आता पुढचा आपण पाहूया. राईट गिवन नंबर्स इन असेंडिंग. आता आपण पुढचा पाहूया. राईट गिवन नंबर्स इन असेंडिंग ऑर्डर युजिंग चार्ट 1 to 100. आता 11, 28, 25 असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहायचं. तर आपण पहिला लिहू 11, नंतर लिहू 25, नंतर लिहू 28. जो नंबर पहिला येईल तो आपल्याला पहिला लिहायचा आहे वरती बघून. आता इथे 16, 35, 58. मग पहिला लिहू 16, नंतर लिहू 35, नंतर लिहू 58, नंतर लिहू 5, 19, 42. आता याच्यामध्ये लिहू 32, 59, 68. अशा प्रकारे असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर ऑफ 3 नंबर्स आपला चॅप्टर संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपले व्हिडिओ पोचवा. धन्यवाद.